हिंगोली जिला क्षेत्र के कोलसा विद्या निकेतन हायर सेकेंडरी स्कूल कोलसा HSC परीक्षा में यशों की परंपरा कायम। उत्तीर्ण साले विद्यार्थी को शुभकामनाएं। विद्या निकेतन हायर सेकेंडरी स्कूल कोल साइंस स्ट्रीम का परिणाम 99.53% है और 130 छात्र विशेषज्ञता के साथ उत्तीर्ण हुए हैं। साथ ही 82 छात्र प्रथम श्रेणी में उत्तीर्ण हुए हैं। साथ ही कला विभाग का परिणाम 96% रहा और 25 छात्र विशेषज्ञता के साथ उत्तीर्ण हुए। साथ ही 23 छात्र प्रथम श्रेणी में उत्तीर्ण हुए। विज्ञान शाखा से रोज साक्षी महादू 88.17% को प्रथम स्थान, सिरसात के आदित्य मुकिंदा को 87.50% तथा राठौड़ शीतल ज्ञानेश्वर को 87.50%, घोटेकर जयश्री माणिक 87.33% को तृतीय स्थान प्राप्त हुआ। कला विभाग में मोर संजीवनी ज्ञानोबा 82.17% और मोर स्वर्णमाला मोतीराम 82.17% ने प्रथम स्थान, कबाड़े अमरनाथ रामराव 81.33% और कराले आदिनाथ संतोष 80.50% ने तृतीय स्थान प्राप्त किया। उपरोक्त सभी छात्रों को संस्थान के अध्यक्ष श्री भास्कर राव बेंगाल साहब द्वारा सम्मानित किया गया। साथ ही सभी उत्तीर्ण छात्रों को बधाई दी गई। इस अवसर पर संस्थान के अध्यक्ष श्री भास्कर राव बेंगाल, संस्थान की उपाध्यक्ष श्रीमती आनंदीबाई बेंगाल, संस्थान के सचिव श्री अंकुश राव बेंगाल, उच्चतर माध्यमिक विद्यालय के प्राचार्य अभिषेक भैया बेंगाल, माध्यमिक विद्यालय के प्राचार्य श्री सिंधे उपस्थित थे। आरबी प्राथमिक विद्यालय के प्रधानाध्यापक श्री सरकटे VS, पर्यवेक्षक कसाब PP, प्रकाश पाटिल, वटकलीकर और सभी शिक्षण और गैर शिक्षण कर्मचारी और अभिभावक उपस्थित थे। वंदे भारत से गजानन धुलधुले की रिपोर्ट। हॅलो, माझं नाव साक्षी महादू रोडके आहे। मला HSC बोर्ड एक्झाम्समध्ये 88.17% आलेले आहेत। मी याचं श्रेय माझ्या आईवडिलांना आणि माझ्या शाळेला देऊ इच्छिते। मी या शाळेमध्ये इयत्ता 8वीपासून शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव आहे विद्या निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा। येथील सर्व शिक्षकांनी मला माझ्या पूर्ण 12वीच्या वर्षांमध्ये खूप मदत केलेली आहे। आमचे सगळे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत, त्यामुळेच मी हा रिझल्ट घेऊ शकले, त्याबद्दल थँक्यू। ओम रामराव कबाडे। आज इयत्ता 12वीचा निकाल लागलेला आहे। त्यामध्ये माझा छोटा भाऊ अमरनाथ कबाडे यांनी 12वी कला आर्टमधून 81.30 गुण मिळवून त्याचा दुसरा क्रमांक आलेला आहे। खरं तर त्याच्या गुणामागे सर्व आमच्या संस्थेचे तसेच आईवडिलांचे मी सर्व कष्ट समजतो आहे आणि या संस्थेला सर्व मी पूर्ण त्याच्या कष्टाची मी गुणवत्ताची हे देतो। या संस्थेमध्ये खरं तर मी झालो, माझी बहीण झाली आणि माझा भाऊ, खरं तर आम्ही तिघंही या स्टेजवर आमचे सत्कार झालेले। 10वी 12वी माझासुद्धा या स्टेजवर सत्कार झालेला आहे, माझ्या छोट्या भावाचासुद्धा या सत्कार या स्टेजवर झालेला आहे। याचा मला खूप अभिमान आहे। या संस्थेमध्ये खरं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याची हेच नव्हती, तर साहेबांनी संस्था आपली छोट्या वृक्षाचं वटवृक्षात रूपांतर करून आम्हाला या शिक्षणाची संधी दिलेली आहे। खरं तर 4 गाड्या म्हणजे ही संस्था केवढी मानावी याचा तर कुणाला अंदाजच नाही। इथं 10वी 12वी असे नाव सांगता येत नाहीत एवढे कॉलेज येतं। सरांनी आम्हाला सर्व शिक्षण एका इमारतीखाली करून दिलेलं आहे। आता खरं तर मीच इथे 12वीच्या नंतर इंजिनिअरिंगला गेलो, तर माझा सध्या डिप्लोमा क्लिअर झालेला आहे, तर मला 3.5 लाख रुपये पर इयर पॅकेज मिळालेलं आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो आणि लागलेला आहे। आणि या 12वीच्या निकालामध्ये आमच्या मुलीने साक्षीने भरपूर मार्क मिळवून यश संपादन केल्याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। तसेच शाळेच्या भरपूर सुविधा असल्यामुळे, शाळेत गाडी असल्यामुळे किंवा वेळ अपुरा नसल्यामुळे किंवा बऱ्याच गोष्टी सुविधा दिल्यामुळे यहाँ स्कूल में आज 12वीं का निकाल जाहिर हो चुका है। तो इस हमारे इंस्टीट्यूट का निकाल 100% लगा चुका है और ये हम विद्यार्थी के वास्ते हमारा जो स्कूल है वो विद्यार्थी विमुख स्कूल है। हमें ग्रामीण भाग में कोई एजुकेशन में काम करने के लिए तैयार नहीं थे। हमारे प्रेसिडेंट ने खुद की नौकरी छोड़कर वो भी एजुकेशन में काम करते थे, खुद की नौकरी छोड़कर यहाँ संस्था चलाई और 45 गाँव से यहाँ के स्टूडेंट यहाँ पढ़ाई के लिए आते हैं। स्कूल बस से जाते हैं, स्कूल बस से आते हैं। बहुत बड़ी सुरक्षा हमारे प्रेसिडेंट ने यहाँ बच्चे के वास्ते दे दिया है। तो ये ऐसे ग्रामीण भाग में एजुकेशन में काम करने वाली बहुत बड़ी संस्था है, जो कि नांदेड़, लातूर
लातूर नांदेड़ में जो पढ़ाई दी जाती, जो शिक्षा बच्चों के लिए 12वीं में 10वीं में दी जाती है, उसी तरह की वही धरती पर हमारे यहाँ 12वीं और 10वीं को पढ़ाई दी जाती है। और यह संस्था ग्रामीण भागों में बहुत अच्छा काम करती है। तो मैं अब जो भी कुछ हमारे स्टूडेंट वो ये विजेता पाए हैं, तो इनको मैं शुभकामना, अपने आगे की जीवन में शुभकामना दे देता हूँ। धन्यवाद। 67 आहे। इयत्ता 12वीचा आज निकाल लागला, त्यामध्ये मला 87.50% इथले गुण मिळाले आहेत आणि माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदमधून माझ्या गावामधून झालेलं आणि माध्यमिक शिक्षण हे विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झालं। 10वी इथूनच केलेली मी आणि 12वी पण आज इथूनच केलेली। आम्हाला शाळेच्या अध्यक्षांनी खूप आम्हाला मदत केली, मार्गदर्शन लाभले। सगळे सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले आणि त्यामुळे आज मी इथं 12वीमध्ये इतके पर्सेंटेज घेऊ शकते। मी अध्यक्ष भास्कर बेंगाळ, विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा, संचलित विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। आज 12वीचा निकाल आमच्या कॉलेजचा, आमच्या कॉलेजमध्ये सायन्समध्ये 216 विद्यार्थी बसलेले होते, त्यापैकी 215 विद्यार्थी पास झाले व आर्टमध्ये 56 विद्यार्थी बसलेले होते, 50 विद्यार्थी बसलेले होते, त्यापैकी 48 विद्यार्थी पास झाले। तर सायन्सचा 99.56 हा निकाल लागलेला आहे आणि आर्टचा 96% निकाल लागलेला आहे। तर या निकालाच्या पाठीमागं आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी यांचे कष्ट, यांची मेहनत, यांची सातत्य ठेवण्याची प्रोसेस व आमचे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी त्यांची मेहनत केली, आईवडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं व इथून घरी गेल्यानंतर घरी पण अभ्यास त्यांनी केला व रात्रीचे क्लासेस असतील, दुपारचे शाळा सुटल्यानंतरचे असतील किंवा सकाळचे असतील, सगळ्या क्लासेसला विद्यार्थी हजर राहिले। त्यानंतर व्यवस्थित असं आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं, टीचिंग व्यवस्थित केली। त्यामुळं या संस्थेचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 100% निकाल लागलेला आहे। त्याबद्दल मी सर्व